अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच शुक्रवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। शुक्रवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा जो अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात धन धान्य यांमध्ये बरकत आणण्यासाठी आणि घरात असणारी जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। शिवाय तुमच्या मनात एखादी इच्छा असेल किंवा एखादी खूप कठीण इच्छा असेल, एखादी इच्छा अशी असेल की जी पूर्ण होता होता सतत त्यामध्ये काहीतरी अडथळा येत आहे आणि ती इच्छा सतत अपूर्ण राहत आहे, तर अशी अपूर्ण असणारी कुठलीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, फक्त एक शुक्रवार हा उपाय करा। पुढचा शुक्रवार येण्याच्या आत तुमची कितीही कठीणातील जी कठीण इच्छा असेल ती पूर्ण झालीच म्हणून समजा। मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, आडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। या उपायाने तुमच्या घरामध्ये चहू बाजूने माता लक्ष्मीचा वास राहील, म्हणजे चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील। आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल, अगदी तुम्हाला 1 ते 2 दिवसांमध्येच याचा पुरेपूर अनुभव येत जाईल। आता काय उपाय आहे, दिव्यात कुठली वस्तू अर्पण करायची आहे, हे सगळंच पुढे सांगते। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7:30 किंवा 6 ते 8च्या दरम्यान करायचा आहे, कारण ही जी वेळ आहे ती लक्ष्मी प्राप्तीची, ही आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ आहे। आणि या वेळात जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी तुमच्या घरात येईल। आणि जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात येईल तेव्हा ती नक्कीच तुमच्या घरामध्ये स्थिर होईल। याच्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। रेग्युलर जो देवघरामध्ये दिवा लावतोय तो दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे, पण या उपायासाठी जो तुम्हाला दुसरा दिवा घ्यायचा आहे तो एकतर कणकेचा बनवून घ्या, किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पूजनाला आपण ज्या पणत्या वापरतो मातीच्या, त्यामधील एखादी पणती असेल तुम्ही ती घेतली तरीही चालेल, ठीक आहे। या पणतीमध्ये तुम्हाला एक कापसाची वात घालायची आहे, फुलवात असेल तर फुलवात घाला, नाहीतर लांब वात घातली तरीही चालेल। आणि सोबत तुम्हाला यामध्ये थोडंसं तिळीचं तेल घालायचे। तिळीचं नसेल, पूजेचं जे असेल ते घाला, नसेल तुमच्याकडे जर गाईचं शुद्ध तूप किंवा म्हशीचं तूप असेल ते घातलं तरीही चालेल, ठीक आहे। आता सगळ्यात पहिले काय करायचं तर एक छोटीशी प्लेट घ्यायची। आपल्या घरात जी स्टीलची, तांब्याची, पंचधातूची किंवा चांदीची जी पण प्लेट असेल त्या प्लेटवरती एक स्वस्तिक काढायचं। स्वस्तिक जे आहे ते हळदीने काढायचं। हळद घ्या, त्यात थोडंसं पाणी घाला किंवा गंगाजल घाला, मिक्स करा आणि ते मिक्स करून त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढा, ठीक आहे। स्वस्तिक काढल्यानंतर या स्वस्तिकाच्या वरती थोड्याशा अक्षदा अर्पण करा, अगदी एक चिमूटभर अक्षदा, आणि त्या अक्षदांवरती म्हणजे त्या तांदळावरती हा जो दिवा घेतलेला आहे तो दिवा ठेवा। हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्या घरातील तुळशीच्या समोर, देवघराच्या समोर किंवा अजून कुठेही नाही तर तुळशीच्या समोर। आता पावसाचे दिवस सुरू आहेत ताई, तुळशीच्या इथे बसणं शक्य नाही किंवा तिथे हा दिवा लावणं शक्य नाही, असं असेल तरच देवघराच्या समोर हा दिवा लावा, नाहीतर मी तुम्हाला सांगेल की 90% हा दिवा तुळशी समोर लावण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। आता त्यानंतर काय करायचं, तिथे एक आसन टाकायचं, बसायचं, ठीक आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला मोजून 108 अख्खे धने घ्यायचे आहेत, जे आपण पूजेसाठी किंवा आपण जे खाण्यासाठी धने वापरतो, जे आपण खडा मसाल्यांमध्ये धने वापरतो हेच धने। हे मोजून अख्खे व्यवस्थित असणारे, किटके तुटके अजिबात नाही घ्यायचे, व्यवस्थित अख्खे असणारे 108 धने एका वाटीत तुम्हाला बाजूला काढून घ्यायचे आहेत। त्या धन्यांवरती थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आहे, एक चिमूटभर त्यामध्ये हळद घालायची आहे। हळदीमध्ये आणि अत्तरमध्ये ते जे धने आहेत ते थोडेसे असे मिक्स करायचे आहेत। सगळ्यात पहिले जो दिवा तुम्ही लावून घेतलेला आहे त्या दिव्याला पुन्हा एकदा हळदीचं स्वस्तिक काढायचं। अगोदर प्लेटमध्ये स्वस्तिक काढलं, त्यावरती तांदूळ ठेवले, त्यावरती हा दिवा लावला, दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर
त्या दिव्यावरती सुद्धा एक हळदीचं स्वस्तिक काढायचं. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक कापराची वडी घालायची आहे, 2 अख्ख्या लवंग घालायचे आहेत, 2 हिरव्या रंगाचे वेलचीचे दाणे, ज्याला आपण वेलची वेलदोडे असं म्हणतो, हे वेलचीचे दाणे तुम्हाला घालायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जे आपण अख्खे धणे घेतलेले आहेत तर ते एक एक धणा घालायचा आहे. प्रत्येक वेळी धणा घालत असताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. बघा, तुम्ही माता लक्ष्मीचा लक्ष्मीनारायण मंत्र म्हणू शकतात किंवा मग माता लक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणा. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल, तुम्ही सरस्वती गायत्री मंत्र म्हणा तरीही चालेल, किंवा नुसता तुम्ही गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल. आता जेव्हा मी ही सेवा करते तेव्हा बहुतेक वेळा मी लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणते, तर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटला तर अत्यंत उत्तम. कारण जेव्हा तुम्ही 6:30 8:30च्या दरम्यान ही सेवा कराल, जी साक्षात लक्ष्मी येण्याची वेळ असते, आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हा लक्ष्मीचा सिद्ध मंत्र आहे, जो धनप्राप्तीसाठी धनात बरकत करण्यासाठी हा सर्वात प्रभावी मंत्र आहे. मग हा मंत्र आहे, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. एक हातात धना घ्यायचा, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आणि तो धना त्या दिव्यातील तेलात अर्पण करायचा. पुन्हा दुसरा धना हातात घ्यायचा, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात पुन्हा हा मंत्र म्हणायचा आणि दिव्यात हा दुसरा धना अर्पण करायचा. पुन्हा तिसरा धना आपल्या हातामध्ये घ्यायचा, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा धणा पुन्हा अर्पण करायचा. पुन्हा चौथा धना हातात घ्यायचा, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात पुन्हा हा धना त्या दिव्यात अर्पण करायचा. असे 108 धने 108 वेळा हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचा आहे. आणि हा दिवा कमीत कमी 1 तास तरी पेटताच ठेवायचा आहे. 1 तास तरी प्रज्वलित राहिल्याची काळजी घ्यायची आहे. 1 तास प्रज्वलित झाला म्हणजे 1 तास चालेल, 1 ते 2 तास इतकंच त्याच्यात तूप किंवा तेल घाला. 1-2 तास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल 12च्या आत, 11:30 पावणे 12ला जेव्हा तुम्ही झोपायला जाल किंवा 10-10:30 वाजता, तर त्याच्या अगोदर या धन्यामध्ये घातलेले जे धने आहेत ते काढून घ्यायचे. त्या दिव्यामध्ये घातलेले जे कापूर असेल, लवंग असेल, ते सगळं त्याच्यातून काढून घ्यायचं. आणि हे सगळं काढून एका छोट्याशा कागदामध्ये घ्यायचं, किंवा मग तुमच्याकडे भोजपत्र असेल तर तुम्ही भोजपत्रामध्ये घेतलं तरी चालेल. आता भोजपत्र बऱ्याच जणांकडे नसेल तर तुम्ही लाल किंवा पांढरा कागद घेतला तरीही चालेल. त्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं, त्याची एक पुडी करायची आणि ही जी पुडी आहे ती कापरासोबत प्रज्वलित करायची. घराच्या उंबरठ्यावरती करा, घराच्या उत्तर दिशेला करा, किंवा देवघराच्या समोर केलं तरीही चालेल. याने नेहमीच तुमच्या घरात बरकत राहील, धनधान्यात कधीही कमतरता भासणार नाही. तुमच्या घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मीचा वास राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपायाने तुमच्या घरात आलेली जी लक्ष्मी आहे ना ती स्थिर राहील. बघा, धने ज्याला लक्ष्मीचं स्वरूप समजतो, जेव्हा धना हातात घेऊन तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून जेव्हा त्या दिव्यात हा धना अर्पण कराल, त्या क्षणात माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घराकडे प्रसन्न होईल. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. आणि यावेळेला जेव्हा 108 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणून जेव्हा धने त्यामध्ये अर्पण कराल, तेव्हा त्या 108 वेळा मंत्रांनी नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्या घराकडे खेचली जाईल आणि आलेली जी लक्ष्मी आहे ना ती अखंड रूपाने स्थिर होईल. या वेळात जर तुम्ही माता लक्ष्मीकडे काही जर इच्छा व्यक्त केली असेल किंवा त्या धन्यांस्वरूपात तुम्ही काही जर इच्छा मागितली असेल तर तुमची कितीही कठीण असणारी इच्छा नक्कीच पुढचा शुक्रवार येण्याच्या आत पूर्ण होईल. अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे. शुक्रवारचा हा खास उपाय आहे, लक्ष्मीला प्रसन्न करणारा उपाय आहे. प्रत्येकाने आजच्या शुक्रवारी नक्कीच करा आणि आजचा उपाय कसा वाटला ते नक्कीच कळवा. असेच आपले सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.